मंडळी नमस्कार. आणि आता राज्यामध्ये विधानसभेचं वारं वाहण्यास सुरू झाले आहे. राजकारण तापलं आहे. राजकीय नाट्यही जोमात रंगू लागले आहे आणि त्या राजकीय नाट्यासोबतच आता प्रतीक्षा आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बिगुल वाजण्याची. राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार हे कार्यरत आहे आणि देशाच्या राजकारणात महाराष्ट्र हा महत्त्वपूर्ण राज्य असल्यामुळे याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष मोठ्या शिताफीने लागू लागलं. नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि आज आपण पाहणार आहोत की सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे तापत जरी असलं तरी होणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने या सत्ताधाऱ्यांनी जी घोषणा सुरू केलेली आहे, जी जनतेला खुश करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत, तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता पालट होणार की सत्ता कायम राहणार हा महत्वाचा मुद्दा ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019ला भारतीय जनता पार्टी या पक्षाला राज्यात बहुमत असताना सुद्धा भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा नवा प्रयोग करण्यात आला आणि शिवसेना व भाजपा यांच्यातील असलेली युती तुटल्यामुळे शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन मित्रपक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रातील सत्ता करण्यासाठी केला आणि या सत्ताकरणामध्ये त्यांना यश आलं. त्यांनी प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची सूत्रे बहाल केली आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवलं. यामध्ये हे कसब त्यांना साध्य झालं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला केंद्रात सत्ता असताना महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये दूर राहावं लागत असल्याने त्यांनी पुन्हा राजकीय खेळी करत शिवसेनेमध्ये भूकंप घडवून आणला आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे आमदार त्यांनी फोडत पुन्हा नव्याने महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांना घरी पाठवलं आणि पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन केली. या महायुतीच्या सत्ता काळामध्ये राष्ट्रवादी अजित दादा पवार यांनी काही आमदारासह सत्तेमध्ये जायचं, विकास करायचा आहे या घोषणेखाली सहभाग घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीचं सत्ताकारण हे सुरू झालं. विकासाचा निधी आणण्यासाठी आम्ही या पक्षात गेलो असं अनेकांचं मत होतं. शिवसेनेचे असलेले एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा आम्हाला पटत नाही. या पद्धतीने त्यांनी महायुतीसोबत हे सत्ताकारण सुरू केलं. परंतु नुकत्याच झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सत्ताधाऱ्यांना आणि केंद्रात आणि राज्यात असलेल्या महायुतीला शरद पवार यांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या महाविकास आघाडीने मोठी चपराक दिली आणि या महाविकास आघाडीच्या राजकारणात महायुतीला महाराष्ट्रातील 48 जागांपैकी एकूण 42 जागा घेण्याचं अपेक्षित असताना सुद्धा गेल्या सत्ताकारणामध्ये महायुतीच्या माध्यमातून जनतेला असलेला कौल जनतेने आपल्या मतदानातून महाविकास आघाडीला दिला आणि महाविकास आघाडीने राज्यामध्ये एकूण 30 जागा पटकावल्या. त्यामध्ये शरद पवार यांनी 10 जागा लढवल्या असल्या तरी त्यातील 8 जागा विजय मिळवून त्यांनी आपलं प्राबल्य दाखवून दिलं आणि त्या अनुषंगाने सध्या राज्यात असलेल्या महायुतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विधानसभेची भीती निर्माण झाली आणि जनतेने दिलेला कौल त्यांना स्वीकारावा लागला. आता सध्या स्थितीला होऊ घातलेल्या विधानसभेसाठी महायुतीचं सत्ताकारण हे पुन्हा यावं यासाठी त्यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर असलेली लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या रूपाने सुरू केली आणि त्यासोबतच अनेकाविध योजना असल्या तरी त्याचं खुश करण्याचं काम, त्या माध्यमातून जनतेला खुश करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. परंतु या होत असलेल्या
सत्ताकारणामध्ये होत असलेली विकास कामे ही नक्कीच या जनतेचं भविष्य आहे का, असा विचार असताना सुद्धा महाविकास आघाडी आणि त्यातील नेतृत्व आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपली पक्ष बांधणी करण्याचं काम हे राज्यभर फिरून करत आहे। आणि राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे महायुतीत असलेल्या आमदारांना, मंत्र्यांना सुद्धा सत्तेचे वेध असल्यामुळे ते आता महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत। आणि यामुळे महाराष्ट्रातील गेल्या 5 वर्षाच्या सत्ताकारण आणि राजकारणाच्या भूमिकेतून लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन अपेक्षित असल्याचं जनतेने आपल्या मतातून दाखवून दिलं आहे। तरीही जनतेला कसं खुश ठेवता येईल आणि आपल्याला भारतातील महत्त्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्रामध्ये कसं सत्ताकारण करता येईल, यासाठी राजकीय नेत्यांची धडपड ही आज खरोखर मोठी आहे। आणि आज रोजी दाखवण्यात येत असलेला विकास हा भविष्याच्या दृष्टीने कितपत फायद्याचा आहे, याकडे जनता काय कौल देते हा भाग महत्वाचा आहे। आजच्या असलेल्या तुटपुंज्या योजना ह्या नक्कीच जनसामान्यांच्या हिताच्या आहेत का, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेने स्वतःही विचारला पाहिजे। जो मला वाटला तो मी उपस्थित करतो, हे माझं मत आहे। परंतु मिळत असलेल्या तुटपुंज्या योजनेतून प्रत्येकाचा वैयक्तिक विकास हा साध्य होतो आहे का? एका व्यक्तीचा विकास जर साध्य झाला असेल तरच माणूस हा आपल्या घराचा विकास करतो आणि त्या घराच्या विकासातून त्याच्या परिसराचा विकास करतो, त्या परिसरातून त्या गावाचा विकास होतो, गावातून त्या जिल्ह्याचा विकास होतो, त्या जिल्ह्याच्या विकासातून राज्याचं राजकारण आणि मग देशाचं विकासीकरणाचं काम होत असतं। परंतु हे आज स्थितीला या ठिकाणी होताना दिसत नाही। आजचं सत्ताकारण हे लोकशाहीच्या युगात असताना मतदार राजा हा महत्वपूर्ण आहे आणि त्याने तो लोकशाहीच्या मतदानाचा अधिकार बजावून सत्ताधाऱ्यांना परिवर्तनाचे संकेत लोकसभेत दिल्यामुळे येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये जनता खुश ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे। आणि ह्या होत असलेल्या कामामध्ये अक्षरशः शासनाची तिजोरी खाली करण्याचं कामही मोठ्या प्रमाणात झालेलं असून यामध्ये कितीतरी कोट्यावधीचा कर्जाचा बोजा हा शासनाच्या डोक्यावर पडला आहे आणि त्याचा परिणाम महागाईच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे। तरी येणाऱ्या राजकारणांच्या या असलेल्या सत्ताकारणामध्ये जनसामान्यांना नेमकं काय मिळणार आणि विधानसभा निवडणुकीची सध्या आचारसंहिता लागली नाही तोपर्यंत अनेक सत्ताधिकारी अनेक भूमिपूजनांच्या माध्यमातून, अनेक विकासांच्या माध्यमातून आपलं प्राबल्य सिद्ध करण्याचं काम करत आहे। परंतु जनता सत्ता परिवर्तन बघते आहे किंवा कोण कुणाला देते आहे हे विधानसभेत ठरणार आहे। आणि सत्तेच्या लालसेपोटी असलेले सध्या सत्ता महायुतीच्या माध्यमात असली तरी महायुतीतले अनेक आमदार हे सत्तेशिवाय राहू शकत नाही, म्हणून त्यांनी आत्ताच महाविकास आघाडीकडे वळण्याचे संकेत दिले आहेत। हे सध्याचं राजकारण हे समाजहिताचं आहे, लोकहिताचं आहे, हे येणारा काळ ठरवेल आणि त्यासाठी मतदार राजा हा महत्वपूर्ण आहे। मतदार राजाने होणाऱ्या हालचाली यापेक्षा विकासाला चालना देणारं नेतृत्व सांभाळणं गरजेचं आहे, त्याला आपलं लोकप्रतिनिधित्व देणे गरजेचं आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये ज्यांना आपण लोकप्रतिनिधित्व दिलं त्यांनीच आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी बगल देत त्या विचारधारेला छेद दिला असल्यामुळे येणाऱ्या काळात असणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध परिवर्तनाची अपेक्षा आहे की शासनाच्या योजना ह्या फायद्याच्या आहे, हा ठरवणारा मतदार राजा हा महत्वपूर्ण आहे। आज अनेक पक्ष मित्र पक्षांच्या माध्यमातून विविध आघाड्या करून
सत्ता करण्याच्या वाटेवर जाण्याच्या मार्गावर हालचाली करत असल्या तरी मतदार राजा हा मतदार आहे. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीने असलेलं वातावरण जे आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याकरिता हा व्हिडिओ मी बनवला. आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे असेच व्हिडिओ पाहत राहा हीच अपेक्षा. धन्यवाद.